24 India Live News. 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आज विश्व कैंसर दिवस के अवसर पर नागपुर के नागिया स्पेशलिस्ट हॉस्पिटल में अमेरिकन ऑन्कोलॉजी इंस्टीट्यूट AOI ने विदर्भ में पहली एडवांस रेडियोथेरेपी मशीन बेरियन हेलेनियन लॉन्च की है. इसके लिए केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री माननीय नितिन जी गडकरी द्वारा उद्घाटन किया गया है. कैंसर उपचार तकनीक में एक बदलाव रेडियोथेरेपी की अनुकूलित करती है और उपचार प्रक्रिया को तेज करने में मदद करती है. Rishikesh, I am a director facility here at Nagpur. मी डॉक्टर आशिष भांगे, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट ॲट अमेरिकन ऑन्कोलॉजी नागपूर. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश पाटील, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, अमेरिकन ऑन्कोलॉजी हॉस्पिटल अँड नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर. नमस्कार, माझं नाव हरीश त्रिवेदी आहे. मी अमेरिकन ऑन्कोलॉजीचा CEO आहे. विदर्भात पहिल्यांदा हेल्सिऑन या लिनियर ॲक्सेलरेटर मशीनचं आपण उद्घाटन केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांनी. आणि उद्घाटनाच्या प्रसंगी हेल्सिऑन मशीनवर आपण पहिल्या पेशंटला ब्रेन ट्यूमर होता, ज्याचं आपण सक्सेसफुली आज ट्रीटमेंट केलं गडकरी सरांच्या हातून. ब्रेन ट्यूमरच्या ज्या पेशंटचं आपण ट्रीटमेंट केलं त्याचं ट्रीटमेंट दुसऱ्या मशीनवर होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा अगदी कमी वेळात ह्या हेल्सिऑन मशीनवर आपण रेडिएशनच्या उपचाराद्वारे कॅन्सरचा सेल्सचा आणि ट्यूमरचा नायनाट करू शकतो. ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे यामध्ये फायदा असा आहे की रेडिएशन ट्रीटमेंट डिलिव्हर करण्याच्या आधी आणि रेडिएशन ट्रीटमेंट डिलिव्हर करत असताना, ज्याला आपण विकिरण चिकित्सा म्हणतो, पेशंटच्या ट्यूमरला योग्य पद्धतीने रेडिएशन देण्यासाठी सिटी स्कॅन जास्त सुलभ पद्धतीने, जास्त चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत वेगाने आपण घेऊ शकतो. आणि पेशंटच्या रेडिएशन ट्रीटमेंटची जी डिलिव्हरी आहे, जी चिकित्सा आहे, अगदी कमी वेळात संपते. तर या मशीनचा हा फायदेचा वापर करून ज्या प्रोसेसेसद्वारे आपण रेडिएशन डिलिव्हर करतो मशीनवर, त्या प्रोसेसेस ऑटोमेट करण्यात आलेल्या आहेत अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पद्धतीने. त्यामुळे रेडिएशन डिलिव्हर करत असताना जे रेडिएशन टेक्नॉलॉजिस्ट आहे त्यांचा कमीत कमी वेळ वापरला जातो आणि चुका कमी प्रमाणात होतात. आणि रेडिएशन लवकरात लवकर संपल्यामुळे पेशंटचा त्रास कमी होतो, त्यांना ती पद्धती, उपचार पद्धती सुलभ पद्धतीने घेता येते. आणि हे करत असताना एका मशीनवर एका दिवसात आपण जास्तीत जास्त पेशंटचा इलाज करू शकतो, जेणेकरून आपल्याला आज माहिती आहे की कॅन्सर खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. आणि अशा सोयींची जी अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत, जी रेडिओथेरपी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्याचा सगळीकडे प्रसार व्हावा, सगळ्या पेशंटला ॲडव्हान्स पद्धतीने उपचार घेण्यात यावे, याच्यासाठी हेल्सिऑन सारख्या अशा अत्याधुनिक ट्रीटमेंट युनिटची आपल्याला गरज आहे. आणि वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर आजचं जे आपण ट्रीटमेंट केलं, जे ब्रेन ट्यूमरच्या पेशंटचं ट्रीटमेंट, प्रधानमंत्री आरोग्य योजना, आयुष्यमान योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना, या सगळ्या योजनांचा वापर करत आपण आपल्या पेशंटचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करत असतो. तर एवढी चांगली जी जगातली अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे ती पेशंट्सला अगदी मोफत उपचार त्यांना घेता येत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि बाकी जे समाजातले घटक असतील, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता असेल, त्यांना पण आपण विविध पद्धतीने सहाय्य करून ही चांगल्यातली चांगली उपचार पद्धती सगळ्यांना उपलब्ध करून देण्याच्या हिशोबाने प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर आमच्याकडे इंटरनॅशनल ट्यूमर बोर्डद्वारे आम्ही केसेस डिस्कस करून कॅन्सरची ज्या उपचार पद्धती असते ती मल्टी डिसिप्लिनरी असते, ज्यामध्ये आपल्याला सगळ्या सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन, ह्या सगळ्यांचा वापर करून विचारपूर्वक सगळ्यांची ट्रीटमेंटची योजना करावी लागते. आणि ती ट्रीटमेंटची योजना केल्यानंतर इफेक्टिव्हली क्वालिटीचा सांभाळ करून उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने ही टेक्नॉलॉजी आपल्याला पेशंटच्या उपचारासाठी त्यांना कॅन्सरमधून, ज्यामध्ये आपल्याला ट्यूमरचं ड्रॉइंग करायला लागतं,
किंवा ऑर्गॅनायट्रिसचं ड्रॉइंग करायला लागतं ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे करतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि ॲक्युरसी वाढते आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी जे कॅन्सरचे डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्या वेळेची बचत होते आणि पेशंटच्या ट्रीटमेंटची क्वालिटी सुधारते. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये कॅन्सर सेंटर आहे. सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत जेणेकरून कॅन्सर पेशंटला त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. आणि आजच्या या वर्ल्ड कॅन्सर डेच्या प्रसंगी यापेक्षा आनंदाची बाब कुठली असेल की एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी विदर्भातल्या रिजनमध्ये आपण आपल्या पेशंट्सला देऊ शकत आहोत आणि त्यांना त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये हातभार लावू शकतो आहे. यातच आम्ही धन्य आहोत. सोबतच आम्ही आज कॅन्सर सर्वायव्हर पेशंटचा ज्यांनी कॅन्सरवर मात दिलेली आहे आमच्या इन्स्टिट्यूटच्या फॅसिलिटीजचा वापर करून आमच्या डॉक्टरांचं त्यांच्या लढ्यात सहभागी होऊन कॅन्सरवर मात करायला प्रेरणा दिलेली आहे, मदत केलेली आहे. अशा कॅन्सर गडकरी साहेबांच्या हातून सत्कार करण्यात आलेला आहे आणि आम्ही कृतज्ञ आहोत की हे जे आमचे सगळे पेशंट आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, त्यांनी आम्हाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे, त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे आज आम्ही भरारी घेऊ शकत आहोत. आणि अशीच भरारी पेशंटच्या सहभागाने आम्ही अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटद्वारे कॅन्सरच्या लढ्यात एकत्र राहू. हम आज जो बात कर रहे हैं एडवांस कैंसर केयर और आज उसका वो सिर्फ बातों में नहीं है, उसका हम एक्चुअल में पेशेंट केयर में इस्तेमाल कर रहे हैं. और उसके लिए जो हमारा संशोधन है अभी रेप्यूटेड AI इन प्रिसीजन ऑन्कोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन प्रिसीजन ऑन्कोलॉजी नामक इंटरनेशनल जर्नल में हमने उसको पब्लिश भी किया है. उसमें हमारे पेशेंट का उपयोग किया गया है और उसमें एज अ फर्स्ट ऑथर मैंने कंट्रीब्यूशन भी दिया है. तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये सब आज के दिन में सिर्फ हवाई बातें नहीं है बट एक्चुअल में ग्राउंड लेवल पे उसका इस्तेमाल करके पेशेंट की कैंसर केयर डिलीवरी क्वालिटी तरीके से बढ़ाने के लिए उसका इस्तेमाल हो रहा है. ब्रेन ट्यूमरचा पेशंट है, ग्लायोमा. कुठला ब्रेन ट्यूमर, ब्रेन बालाघाटचं आहे. या मशीनवर आपण जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे इमेज गायडेड रेडिओथेरपी त्या टेक्नॉलॉजीचे तसं तर एक निश्चित आकडा सांगता येणार नाही पण 130 ते 140 पेशंट सहज पद्धतीने करू शकतो. काही ठिकाणी तर या मशीनवर दिवसाला 200 पेशंटची पण ट्रीटमेंट झालेली आहे. पण ते डिपेंड करते की कुठल्या टेक्नॉलॉजीचे किती पेशंट त्यामध्ये आहेत. पण जर IGRT टेक्नॉलॉजी आणि जी VMAT मॉड्युलेटेड आर्क थेरपी आहे जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचा जर आपण वापर केला तर नॉर्मल वर्किंग आवर्समध्ये जवळपास 120 ते 130 पेशंटचा आपण ट्रीटमेंट करू शकतो. हेल्सियन मशीन ही फक्त विदर्भात पहिली आहे. खूप सारे व्हर्जन्स येतात, अपडेटेड व्हर्जन्स येतात. म्हणजे प्रत्येक कालावधीनंतर त्याच्यामध्ये काही अपग्रेड करून नवीन मशीन डेव्हलप केलं जाते. तर हेल्सियन 1-2 हॉस्पिटलमध्ये आहे पण जी लेटेस्ट व्हर्जन सध्या आहे ती आमच्याकडे अवेलेबल आहे. पण विदर्भामध्ये आम्ही ते क्लेम विदर्भामध्ये आहे, विदर्भामध्ये फर्स्ट टाइम आहे. सेंट्रल इंडियामध्ये आम्ही ते क्लेम नाही करणार पण हा लेटेस्ट व्हर्जन सध्या आपल्याकडे आहे. आम्ही इमेज करतोय जिथे ट्रीटमेंट देणार आहे ते बरोबर त्या ठिकाणी, त्यासाठी त्याला म्हणतात इमेज गायडेड रेडिएशन थेरपी. आता या ट्रीटमेंटवर या मशीनवर प्रत्येक पेशंटचं इमेज गायडन्सच्या भरोशावर पेशंट जे काही पेशंट या मशीनवर ट्रीटमेंट होतील त्यांना अचूक इलाज करणं एकदम पॉसिबल आहे आणि हे या ट्रीटमेंटचं वैशिष्ट्य आहे. रेडिओथेरपी, व्हॉल्युमेट्रिक मॉड्युलेटेड आर्क थेरपी, SBRT, स्टेरियोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी, स्टेरियोटॅक्टिक रेडिओ सर्जरी ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स ह्या मशीनवर उपलब्ध आहेत आणि आपल्या सगळ्या पेशंटसाठी त्याचा आपण वापर करू शकतो. आजचा पेशंट फक्त ब्रेन ट्यूमरचा होता पण शरीरातल्या सगळ्या प्रकारच्या ट्यूमरचा आपण इलाज या मशीनवर करू शकतो. आणि जवळजवळ याची 20 कोटीपर्यंत याची किंमत. हा आणि काही ठिकाणी मार्गदर्शन असतं. सर यावरती जे औषध वगैरे लागणार आहे ते म्हणजे त्याच्या बजेट काय राहणार आहे? हे रेडिएशन जो आपण कॅन्सरचा जो उपचार करणाऱ्या मशीनच्या माध्यमातून याच्यात जे औषधं जो आपण वापर करतो ते किती राहणार आहे आणि किती खर्च येणार आहे औषधाचा? रेडिएशन थेरपी बेसिकली एक क्षयकिरण ज्याला म्हणतात क्षकिरण याच्याद्वारे ट्रीटमेंट होतं. तर या दरम्यान ॲक्च्युली काही औषधं जसं आपण म्हणतो दवाई किंवा कॅप्सूल यांचा काही वापर केला जात नाही. तर आपण फक्त क्षकिरणांद्वारे इलाज करतो ज्याला एक्सरे बेस किंवा फोटॉन बेस्ड ट्रीटमेंट म्हणतात. तर याच्यामध्ये औषधांचा खर्च लागत नाही. त्याला काही त्रास होतात जसं तोंडाचं रेडिएशन थेरपी ट्रीटमेंट करताना जर फोडं आली त्यासाठी एकदम साधारण जी मेडिसिन्स लागतात ज्यानं दुखणं कमी होतं किंवा फोडं कमी होतात एवढा आपल्याला खर्च लागू शकतो ज्याचा खर्च 1000 रुपयापेक्षा पण जास्त जात नाही. ओके, थँक्यू. मंगेश पाटील, कंसल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, अमेरिकन ऑन्कोलॉजी इंस्टीट्यूट एंड नांगिया स्पेशलिटी हॉस्पिटल नागपुर, यहाँ कार्यरत हूँ.
आज वर्ल्ड कैंसर डे 4 फरवरी 2024 को हेल्सियन ई यह अत्याधुनिक लीनियर एक्सेलरेटर का उद्घाटन हमारे हॉस्पिटल में नितिन गडकरी सर के हाथों से हुआ है। यह अत्याधुनिक लीनियर एक्सेलरेटर मशीन कैंसर पेशेंट्स की रेडिएशन थेरेपी चिकित्सा के लिए इस्तेमाल किया जाता है। इस मशीन की खास बात यह है कि इस मशीन में हम एक्यूरेट सिटी स्कैन लेकर पेशेंट के ट्यूमर का अचूक निशाना लेकर काफ़ी स्पीड से तेज गति से कैंसर का नामो निशान हटा सकते हैं। एक्सरे का फोटोन का इस्तेमाल कर इसे हम इमेज गाइडेड रेडियोथेरेपी कहते हैं। यह चिकित्सा जो कि हेल्सियन लीनियर एक्सेलरेटर मशीन से मिल रही है, विदर्भ में पहली बार नागपुर में इसका इस्तेमाल हो रहा है। इस मशीन पर आज नितिन गडकरी साहब जी के हाथों से हमने ब्रेन ट्यूमर के पेशेंट का रेडिएशन का ट्रीटमेंट किया है। यह ट्रीटमेंट 6 मिनट में हमने पॉसिबल किया है, जो कि काफ़ी तेज गति से और अचूक पद्धति से हुआ है, जिसको हमने रैपिड सिटी स्कैन कर मशीन पे ही वेरीफाई कर सक्सेसफुल ट्रीटमेंट किया है। यह जो विदर्भ के पेशेंट्स के लिए और मध्य भारत के पेशेंट्स के लिए फ्री ऑफ कॉस्ट महात्मा ज्योतिबा फुले योजना चिकित्सा में बाधा न आए, इसके लिए अलग अलग संस्थाओं का सहायता लेकर हम हमारे पेशेंट की मदद करते हैं। क्वालिटी इन कैंसर केयर ये हमारे हॉस्पिटल का उद्देश्य है, जिसके लिए हम प्रिसीजन टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके कैंसर पेशेंट्स को उनकी जर्नी में सहयोग देते हैं ताकि वो कैंसर को मात दे सके। इस कैंसर पेशेंट है जिन्होंने सफलतापूर्वक कैंसर को खत्म कर दिया है, नष्ट कर दिया है, और जो कैंसर सर्वाइवर्स है उनको हमने बुलाया था। उनका सम्मान श्री नितिन जी गडकरी के हम हमारे पेशेंट्स के प्रति एक संवेदना प्रकट करते हैं कि जो उनकी सदिच्छाएं है, उनके कारण, उनके सपोर्ट के कारण ही हम आज आगे बढ़ रहे हैं और ग्रो कर रहे हैं। और जो अत्याधुनिक व्यवस्था कैंसर के केयर में पूरे विश्व में उपलब्ध है, वो ही होती आजची खास खबर। बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज। शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद. 24 India Live News.